माझं नाव नूतन सुनील शिर्के. मी दीपस्तंभ मागासवर्गीय महिला ग्राहक कृषी सहकारी खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष आहे. आमच्या संस्थेला आज 14 वर्ष पूर्ण झालेली आहेत. संस्था ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला संस्थेला जागा नव्हती, काही नव्हती. तर आमच्या संस्थेचे एक डायरेक्टर सौ मीना आप्पासाहेब कांबळे यांनी आम्हाला संस्थेसाठी जागा दिली. इथं आम्ही संस्थेचं मिनी मार्ट स्टार्ट केला होता आणि त्याच्यानंतर आम्ही प्रोसेसिंग युनिट चालू करायचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही सुनील फूड्स गोवा ह्या नावाने आमचा प्रोसेसिंग युनिट चालू केला. त्याच्यामध्ये आम्ही मसाले तयार करतो, पापड तयार करतो, शेवया तयार करतो आणि सगळ्या प्रकारचे पीठ आम्ही तयारी करतो. इडली रवा तयार करून आमचा शॉप टू शॉप होलसेलला माल जातो. तर ICR च्या माध्यमातून मला कुंकळकर मॅडमने आम्हाला बोलवलं. त्यावेळेला त्यांच्याकडून आम्हाला कोकम सरबतचं आम्हाला ट्रेनिंग, कोकम पासून सोलं कशी करायची त्याचं सगळ्याचं ट्रेनिंग दिलं. त्याच्यानंतर केरलावरून पण ICR मध्ये एक मॅडम आल्या होत्या. त्यांनी आम्हाला जॅकफ्रूट प्रोसेसिंगचं पण ट्रेनिंगचं सगळं केलेलं. पण त्याच दिवशी आमचे पापा एक्सपायर झाल्यामुळे ते आमचं ट्रेनिंग रद्द झालं. त्याच्यानंतर आम्हाला फिशवर प्रोसेसिंग करायचं. त्याच्यामध्ये फिशचे हे करायचं, लोणचं ते वगैरे आम्हाला तिथं शिकवलं गेलं. कटलेट कसे करायचे ते शिकवले. त्याचे आम्हाला प्रोसेसिंगचे सगळे सामान ICR कडून मिळालं होतं. त्याच्यानंतर आम्हाला नंतर परत आणि 2-3 ट्रेनिंगला बोलवलं. त्याच्यामध्ये आम्हाला गोटच्या बद्दल माहिती दिली, फिशच्या बद्दल माहिती दिली. त्याच्यामध्ये आम्हाला 10 जोडी बकरी मिळाली, 5 जोडी बकरी मिळाल्या आम्हाला. आणि परत खाद्य जे शेतीमध्ये खाद्य वापरतात ते खाद्य संस्थेकडून मिळालं. 70-80 बॅरल आम्हाला ICR कडून मिळाल्या. 2 ट्रॉल्या मिळाल्या आम्हाला. ग्रास कटिंग मशीन जे आम्हाला आजूबाजूला साफसफाई करायला लागतं ते आम्हाला ICR कडून मिळालं. आणि वेळोवेळी आम्हाला मागेल त्या गोष्टीची आम्हाला मदत मिळाली. ज्यावेळेला प्रियादेवी मॅडम होत्या त्यांनी आम्हाला 2 शेगड्या, परत मोठे 4 ड्रम ही त्यांच्या त्यावेळेला मदत केली. जर श्रीकांत सर आल्यानंतर आम्हाला जवळजवळ 2.5 लाखाचा आम्हाला ड्रायर, म्हणजे जे पावसाळ्यामध्ये आमचं पापडचं प्रोडक्शन थांबत होतं त्याच्यासाठी आम्हाला त्यांनी ड्रायर दिला. म्हणजे आता आमचा आणि थोडी गती येणार की पावसाळ्यात पण आमचे पापड सुकवू शकतो आम्ही. तर अशा पद्धतीने ज्या वेळेला जी स्कीम येते त्या स्कीमची माहिती मला श्रीकांत सर वेळोवेळी देतात आणि त्यामधून आमच्या संस्थेला बराच फायदा झालाय. भविष्यात पण सरांनी आम्हाला अशी मदत करावी. भविष्यात मदत म्हणजे आम्हाला एक पल्वलायझरची गरज आहे आता एक म्हटलं तर, आणि एक पीठ चाळायची चाळणी. त्याच्यानंतर हे पॅकिंग मध्ये आम्हाला एक बँड सीलरची अत्यंत म्हणजे आवश्यकता आहे. तर लवकरात लवकर ह्या 3 सामानाचे आम्हाला जर त्यांनी दिलं, डिस्बर्समेंट जर केली तर आम्ही आरशाचं फार धन्यवाद व्यक्त करतोय. थँक्यू सर.